बिबेवाडी परिसरामध्ये रात्री गॅस लिकेज झाल्यानंतर या सगळ्या परिसरामधल्या लोकांना जे आहे स्थलांतरित करण्यात आलेलं होतं। आपण हे समोर घर पाहताय, या घरामधल्या सगळ्या सदस्यांना जे आहे ते गॅस लिकेज झाल्यामुळं गॅस लिकेज झाला आणि त्यानंतर श्वसनाचा त्रास जो आहे तो सुरू झाला। संपूर्ण कुटुंब जे आहे ते रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। इथले स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्यासुद्धा घरातल्या काही लोकांना जे आहे उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। काका हे सांगा की रात्री हे सगळं किती वाजता घडलं? 1:10 1 वाजून 10 मिनिटं। बरं, म्हणजे तुम्ही तिथंच होते? नाही घरी झोपले आपल्या घरी 1:10 वाजता कशाला घरात सगळा वास यायला लागला? वास म्हणजे हा बाहेर पडलो आम्ही। बरं पण समजायला काढलं बाहेर, बरं पण ह्या बोरवाला हे समजायला। बरं, तुमच्या घरातले किती जणांना नेले? एक मुलगी आहे छोटी बरं. आणि आमच्या मंडळी आहेत। मंडळी आहे, म्हणजे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले। हा. त्यांना काय त्रास होत होता? श्वास घ्यायला? सासू याला म्हणजे बरं, हा. किती म्हणजे ह्या गल्लीतल्या सगळ्याच लोकांना त्रास झाला का? हा सर्व पाठीमाग इकडं सर्व 50-60 गेल्यात लोक। बरं बरं, आता तुम्हाला काय त्रास होत होता घरातल्या? झालं पण आता काय नाही। बरं, म्हणजे आता रात्रभर तुम्ही तिथं होते, सगळे करूनच आले? नाही आपल्या इकडं तिथे जवळ कोणी येऊ देत नव्हतं ना, बरं समजा पोलीस हे। बरं बरं, आपको क्या तकलीफ हुई? बहुत तकलीफ सर, गले में सांस नहीं जा रहा, नीचे को ऊपर अटक गया। ओके। बुरा रहता, इधर कपड़ा बांध के मुंह के ऊपर खड़ा रहता उधर ही। हाँ बहुत सा को रुका, इधर पूरा इधर गले में साहब लोग आके भगाया, तभी हम लोग गए बाहर। ओके। बाद कितने बजे हुआ था ये रात को? 1:10 पे चालू हो गया था। ओके, रात आप पूरे रात भर जागे हो आप? पूरी रात बाहर रोड के ऊपर था, अभी आया है इधर। ओके, तो अभी अभी बास कम आ रहा है? अभी आ रहा है, कम आ रहा है थोड़ा। ओके हम्म। ओके, आता मला सांगा की रात्री जर लोकांना काढलं नसतं तर काय झालं असतं? काय झालं असतं, मेले असते काहीतरी बर, मग। एवढा वास होता? हा. ह्या घरात कुणीच नाहीये, इथल्या घरातल्या लोकांना काय केलं? त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेल्यात, ॲम्ब्युलन्सने गेल्यात। बर, तर आपण पाहतो की सांगतात की मध्यरात्री 1 वाजताच्या दरम्यान हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला होता। इथल्या लोकांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। गॅस लिकेज झाल्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये जवळपास 24 जणांना त्रास जो आहे तो जाणवला आणि त्यामुळे मध्यरात्रीच्या सगळ्या लोकांना जे आहे त्रास जाणवत असल्या कारणानं हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।